कधी मिळेल ही देखील भावना आहे. तरी देखील आज मात्र उत्कृष्टच खेळ केल्यामुळे पारितोषिक मिळालंय. मात्र काय वाटत होतं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं ऊनही जास्त आहे, तरी देखील काय भावना होत्या मैदानाच्या आतमधल्या खऱ्या भावना जे विकेटवरती? ॲक्च्युली आम्हाला चेस करताना आम्ही हाच विचार केलेला की 3 ओव्हरीमध्ये करायचं आहे. लास्टला प्रेशर घेऊन नाही मॅच घेऊन जायची. हा विचार केलेला आणि सगळे चांगले खेळतात. नयन पण चांगला खेळतोय, तर मग आता ती साथ त्याला देणं पण गरजेचं आहे. साथ ही महत्वाची आहे. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, घेरा केंजळ जवळजवळ 3 ते 4 वर्षापूर्वी या टीमने एक बांधणी केली आणि तदनंतर मात्र संघर्ष केला. जो पराभूत होणारा संघ आता विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. अनेक वेळा आम्ही पाहिलंय या संघाने स्ट्रगल केला, मात्र आज ते सुखाचे क्षण आलेत आणि त्याच्या मागे खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाने घेतलेली मेहनत आज रमेश दादा यांच्याकडे नजरा भेदल्यात ना मित्रांनो, यांना विसरून चालणार नाहीये. थँक्यू रमेश दादा, आपण या ठिकाणी येस. ॲक्च्युली याचं सगळं मुलांची मेहनत आहे. सकाळी येतात, खेळतात आणि याचं सगळं श्रेय माझ्या टीमला आहे. टीम माझ्याबरोबर असते नेहमी आणि थँक्यू. नक्कीच याचमुळे नेहमी आम्ही तुला ग्रेट म्हणतो. श्रेय स्वतः न घेता इतरांना द्यावं, म्हणूनच आज मोठे होत आहेत. थँक्यू सो मच. जाऊया आता मात्र नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मुकाबला, क्वालिफाईंग मॅच वागेश्वरी चषकामधील अंतिमच्या 3 मध्ये जाण्यासाठी हा महामुकाबला. एका बाजूला टीम कुसुंबी आहे तर दुसऱ्या बाजूला टीम एळापूर आहे. एक 32 शिराळ्यातली टीम आहे तर एक जावली तालुक्यातील टीम आहे. दोन्ही टीम कर्तबगारीचा झेंडा मिरवणाऱ्या या आखाड्यामध्ये उभ्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता चर्चा राहिली आहे, असं म्हटलं जातं ना की कर्तबगारी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्याने सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध करण्यासाठी ते दाखल झालेत. पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल किरण चिकणे, तर त्यांच्या अगेन्स्ट संकेत आणि शुभम. संकेत पाटील पहिला बॉल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज द लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील. पाटलांचा पोरगा दाखल झाला. येळापूर संघाचा हा उभरता सितारा, द रायझिंग स्टार. फर्स्ट बॉल. राऊंड विकेटने पहिल्याच बॉल वरती, वा भाई वा, काय कम्मालीचा फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, हे ट्रॅप होतं मैदानाच्या आतमध्ये. किरण आलाय, त्याने सांगितलंय अरे जिसे निभा ना सको ऐसा वादा मैं नहीं करता, मैं बात अपने औकात से ज्यादा नहीं करता, हो तमन्ना रखता हूं मैं आसमान को छूने की, मगर जमीन पर मैं हर कदम रहता हूं. हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये इरादा रखता हूं मैं औरों को ना गिराने का, आणि याच इरादाने मिळवलाय विकेट. संकेत गोल्डन डकचे शिकार ठरत असताना पहिला ब्रेक थ्रू. महत्वपूर्ण मॅच आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये संकेत पाटील फार स्वस्तात बाद झालेत. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आता दाखल होतील. चला मैदानाच्या आतमध्ये पहा, एक अजब मेळ पाहायला मिळाला. तिन्ही खेळाडू किरण या नावाचे आहेत. या सगळ्या बाबी पाहायला मिळाल्यात. या स्कोरिंग मध्ये देखील एक किरण आहेत. यावेळी पहा, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, स्क्वेअर मारा. अवंतर धाव अंकित केली गेली आहे आणि या धावीला मात्र खातं ओपन केलंय. ऑन झाले ही मॅच. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला किरण, त्याच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी किरण आहे. हो, यावेळी पहा बॅटची स्लाइडी एज बिहाइंड द विकेट. कॅरी झालाय बॉल यष्टी रक्षकाच्या बाहेर. तिथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव अंकित होतीये. धावसंख्येला एकने भर देत असताना धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालं. एक महत्वपूर्ण मॅच आहे, निर्णायक मॅच आहे, डू ऑर डाय. हो, यावेळी पहा, पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, बराचसा बाहेर. वाईट धाव इथे अंकित केली गेली आहे. एक्स्ट्रा रन. 3 धावा धावफलकावरती. किरण यावेळी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतायत. लगातारचे बॉल वाईड हाताळलेत त्यांनी. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत.
हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून मात्र कव्हर्सला खेळून काढला, नाश्ता गेट वरती डायरेक्ट हिट, मस्त आहे. पहा बॅकअप नाहीये हे पाहिलं होतं, स्वतःला सावरलंय. पहा शांत आणि संयम याचा पर्यायी उत्तर दिलंय, थांबलंय, रोखलंय, स्वतःला थांबवलंय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलंय सरळ 4च्या घरामध्ये. किरण आणि शुभम, शुभम आल्यात आता स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत एकही बॉल त्याने खेळला नाहीये, पहिला बॉल फेस करेल, आघाडीला तो आलाय. जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू. हो यावेळी पहा किरणही कमी नाहीये, मैदानाच्या आतमध्ये किरण चिकणे या नावाची सातत्याने ग्वाही दिली आहे. त्याने सांगितले की टॅलेंट तुझ्याकडे पण आहे आणि टॅलेंट माझ्याकडेही आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त हुनर आणि जिगर. लढाई इथे अशा पद्धतीने लढली आहे. हो यावेळी पहा पिचिंग फार महत्वाचं आहे आणि ते आउटसाइड ऑफ स्टंप आहे. इथे व्हाईट बॉलचा कॉल येतोय. एक्स्ट्राची रन सातत्याने अधिकच्या एक्स्ट्राच्या रन या ओव्हरमध्ये आल्यात. पॉवर प्लेचं षटक थोडस लांब होत आहे. जिथे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 बॉलचा खेळ त्याने दाखवला गेलाय आणि अंतिमचा बॉल येणं अजूनही गरज आहे. 5 धावा. हो यावेळी पहा आडव्या बॅटने कर्रारा प्रहार, चेंडू होईल सरळ सीमा पार. तो मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने सांगितलंय अरे हम डिग्री नहीं हुनर रखते हैं, जिस रास्ते पर चलने के लिए तुम्हें डर लगता है ना, उसी रास्ते पर हम चलते हैं और उसी रास्ते पर चलने का हम जिगर रखते हैं. हा जिगरीचा फटका आहे, षटकार आहे, सिक्सर आहे. 11 धावा धावपलकावरती, 11 रन्स 5 बॉलच्या पाठीमागे. अंतिमचा बॉल, लास्ट बॉल. मैदानाच्या आतमध्ये किरण चिकणे हे नाव, त्याच्या अगेन्स्ट शुभम, शुभम गोळे. मैदानाच्या आतमध्ये शुभम गोळे हे नाव बहरलंय, फुललंय. हो यावेळी पहा ऑन साईडला शॉट मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेत असताना स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू अटॅक करतोय ना, तो स्ट्राईकही घेतोय. हे संघाच्या हिताचं आहे. मैदानाच्या आतमध्ये हित हे महत्वाचं आहे. दोन्ही टीम हेच हित जपण्यासाठी लढतायत. पहा वागेश्वरी चषकाचा टायटल हा आम्हाला जिंकायचा आहे, त्याच्यासाठी मात्र घेतली गेलेली ही मेहनत आहे, घाम गाळला गेलाय. पहा रगरगत्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये तालीम दिली जाते, कष्ट घेतले जात आहेत. जो कष्ट करेल ना तो स्पष्ट बोलेल. मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. अंतिमचा बॉल, त्याच्यावरतीच प्रहार. त्याने सांगितलं रे आग का गोला, उछल कर बोला. आता मैदानाच्या आतमध्ये शुभम गोळे, गोळे उचलतोय, सरळ सीमा पार ठोकतोय, षटकार ठोकलाय. वा भाई वा, जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि षटकाराने धावसंख्या बहरली आहे. पियुष कदम वरती आक्रमण केलंय, धावसंख्या 18. पहा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय.
18 धावा या धावपलकावरती आहेत. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. पियुषही कमी नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक त्यानेही केलाय. हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने पॅरल खेळला व्ही झोन मध्ये स्ट्रेट हिट. एक धाव घेतली आहे. नाखुश आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती. शुभम स्ट्राईक घेण्यासाठी इच्छुक आहेत. 19 धावा धावपलकावरती आल्यात. मात्र किरणही कमी नाहीये. तो आता स्ट्राईक घेतोय. किरण ऑन द मार्क स्ट्राईक एंड वरती आहेत. धावसंख्येमध्ये खातं खोललंय त्यांनी. पियुष निघाल्यात. हो हो यावेळी पहा हुकचा प्रहार केलाय. बॉल मात्र डीप मध्ये डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. फाईन लेगला हा बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं ना. आता धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 रन्स 20 धावा धावपलकावरती. अंतिमचा बॉल षटक क्रमांक 2. अंतिमचा बॉल. पियुष कदम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चॉकलेट बॉय म्हणून ओळखला गेला. खोलवरचा बॉल आहे ऑन साईडला. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला. डायरेक्ट हिट येईल. हो यावेळी पहा वाईड थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. हो इथे दुष्काळात 13वा. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा अंकित होतील. 2+1 पहा ऑलरेडी 2 धावा पळून काढल्या. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. एकंदरीत 3 धावा अंकित केल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 वर 3. 23 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. आपण पाहिलं नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्रमांक 3 वरती इनाट नंबर 3 वरती कुसुंबी संघाचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे समीर चिकणे. समीर आलेत मैदानाच्या आतमध्ये. लिजंड आहेत. अनुभवी आहेत. या संघाचं नेतृत्व करतायत. आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महत्वपूर्ण खेळाडू आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. चला अधिकचा वेळ घेऊ नका. थोडीशी घाई करा प्लीज. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो हो यावेळी पहा पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं. डी शॉट मध्ये क्षेत्ररक्षक कॅरी करेल कॅच. पहिल्याच बॉल वरती विकेट. फलंदाज बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. शुभम गोळे बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा लागलाय. नवीन फलंदाज दाखल होईल आता क्रमांक 4 वरती. नाव आहे अविनाश पाटील. आता मैदानाच्या आतमध्ये नाश करण्यासाठी तो आलाय. अंतिमच्या 11 बॉल शिल्लक आहेत. या 11 बॉल वरती अधिकचे मोठे प्रहार करेल का अविनाश पाटील हे नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाज पाहिला तर समीर चिकणे. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवून मात्र आता कॉन्फिडन्स लेवल त्यांचा 100 पेक्षा 1000 पटीने वाढलाय. 1000 टाइम्स ऑफ आता त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. राऊंड विकेटने डावकुरे हाताचा गोलंदाज समीर चिकणे. हो यावेळी पहा पहिल्याच बॉल वरती आक्रमण. 9+1 धावा अंकित होतील 2. म्हणूनच म्हटलं आता ना उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. आता मैदानाच्या आतमध्ये मस्ट नीडेड षटकार आहे. पहिल्या बॉल वरती संधी मिळाली होती. एकेरी धावेमध्ये नवीन बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. 2च धावा इथे अंकित केल्यात आणि धावसंख्या आता बहरली आहे 25 या आकड्यावरती. चला आयोजन कमिटी पंचांचा हेलिकॉप्टर आता गर 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 फिरलाय. फलंदाज आता हो यावेळी पहा बॅटेज मैदानाच्या आतमध्ये सक्षम आहे. संयम आहे.
मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने क्लास दाखवलाय. नो बॉल वरती फ्रीटचा बॉल आणि कमबॅक केलंय दमदार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती समीर चिकणे नाव अंडरलाईन करावं लागेल. हो यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. असं म्हटलं जातं ना की सो प्यादो की चाल एक तरफ और वजीर की चाल एक तरफ. मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने रणनीती तुम्हाला बनवावी लागेल. गोलंदाज निघालाय समीर चिकणे यांच्या अगेन्स्ट. फलंदाजीसाठी आलेला अविनाश. संयम ठेवावा लागेल, आक्रमणही करावं लागेल, ताळमेळ बसवावा लागेल. हो यावेळी प्लेड ऑन. मैदानाच्या आतमध्ये बॅड एज घेत असताना सरळ यष्ट्यांचा वेध, क्लीन बोर्ड, जबरदस्त गोलंदाजी. हा गोलंदाज आलाय, त्याने सांगितलंय एव्हरीवन वॉज थिंकिंग की आय एम अ लुझिंग बट आय एम कॅपेबल टू विनिंग द मॅच. मैदानाच्या आतमध्ये विश्वास आहे, बिलीव आहे, खऱ्या अर्थाने समर्पण आहे. धावपलकावरती धाव संख्या 25. तिसरा फलंदाज बाद झालेत. अविनाश पाटील बाद झाल्यानंतर मात्र यस वन मॅन आर्मी इन ऍक्शन मध्ये येईल. नाव आहे विजय रेठरेकर. पहा टीव्ही स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाल्या. ज्या पद्धतीने हा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून मात्र बॅटची इनरेज आणि सरळ यष्ट्यांचा वेग, तदनंतर मात्र शाडूही ठोकला होता. बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्यात. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला डावकुरे हाताचा फलंदाज विजय रेठरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नजरा भेदल्या गेल्यात. हो यावेळी पहा शॉट मध्ये क्षेत्ररक्षक सॉफ्ट डिसमिसल. नाखुश आहेत विजय. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. धक्का क्रमांक 4. पहा या बॉल वरती जर विकेट मिळवली ना समीर चिकणे यांनी, तर 12वे खेळाडू 12th मॅन नाव आहे संकेत चिकणे यांकडून हॅट्रिक बॉल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वेल डन टीम. 12वा खेळाडू सपोर्ट करतोय. गोलंदाज निघालाय. हॅट्रिक बॉल. हो यावेळी संधी आहे. 501 रुपयाचं कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र सरळ सीमा रेषे पार. षटकार, सिक्सर. या षटकाराने मात्र धावसंख्या बदलली गेली. 31. 31 धावा या धावपलकावरती आहेत. 31 धावा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक येईल. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील रितेश चिकणे. सिनेसृष्टीमध्ये रितेश देशमुख आपण अनेक वेळा पाहिलंय. शेवटच्या क्षणी येतात आणि पिक्चरची कहाणी फार सुंदररित्या बदलतात. आता रितेश चिकणे आलेत, त्यांना ही कहाणी बदलायची आहे आणि आता कशा पद्धतीने बदलतील. राईट हँड बॉल ओव्हर द विकेटने मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहिला बॉल. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज रितेश, अधिकचा वेळ घेतोय आपण. पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती आहेत. फलंदाजाचं नाव आहे किरण. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, मात्र तो बनेल प्रेक्षक. मैदानाच्या आतमध्ये हा आलाय. त्याने सांगितलं रे नजरिया तो नहीं बदलेगा मगर आने वाले वक्त में हम नजारा बदल देंगे. ठोकलाय नजारा बदलणारा. षटकार, सिक्सर. वा भाई वा. धाव संख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 37. मैदानाच्या आतमध्ये किरण.
हो, यावेळी ऑन साईडला दूरवर क्षेत्राच्या डीप मध्ये आहे. एक धाव घेतली, दुसऱ्यासाठी निघतील का? प्रश्नचिन्ह उभा आहे. स्ट्राईक एंड वरती जातील का? ओ नो, यस नो, यस नो मध्ये वेटचा कॉल दिला आणि एक धावेने धावत संख्या बहरली आणि ती जाऊन पोहोचली आहे सरळ 38. 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला गोलंदाज रितेश पहिल्या 2 बॉल मध्ये 7 खर्ची केल्यात. आता मात्र ऋतिक हाही कमी नाहीये, त्यानेही षटकार ठोकलाय. पहिल्याच बॉल वरती तो आक्रमण केलाय. पुढचा बॉल रितेश मैदानाच्या आतमध्ये. हो हो, याही वेळी उडवला. जबरदस्त टॅकल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओ, एलिव्हेशन देऊ शकले नाहीयेत. हाईट जास्त होती, लांबी कमी आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक 5 बाद झालेत ऋतिक. ऋतिक यांनी मात्र शॉट मात्र स्वीट इनिंग खेळली. हा कॅमिओ त्यांनी पेश केला. त्यांचं स्वागत आहे. 2 बॉल आणि 6 धावांचा खेळ त्यांनी केला. धावत संख्येचा उच्चांक वाढला. 38 या आकड्यावरती फायटिंग टोटल तर सेट केली आहे. अंतिमचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या 3 बॉल वरती 3 षटकार आले तर धावत संख्येचा डोंगर उभा राहू शकतो. संदीप आल्यात. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अंकित झाली 39. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा लंगावरती क्षेत्ररक्षक आहे, दूरवर आहेत मात्र बॉल नाही, होऊन जाईल सरळ सीमारेषे पार. आणखी एक जबरदस्त क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. 43 धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं आता ना की समय बदलने वाला है. अब तक जो हमें मजाक में ले रहे थे ना, अब वो समय बदलने वाला है. पुढचा बॉल अंतिम बॉल. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला जागा बनवली आहे. डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आला. आणखी एक मॅक्सिमम षटकार. सिक्सर. पहा 6 धावेने धाव संख्या 49. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 50. आता आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. शिवव्याख्याते गणेश बोरगे सरांचा आवाज. चला, विनंती आहे गुंजारवाडी आणि शिवनेरी स्पोर्ट्स घेरा केंजर बोथ द टीम्स कॅप्टन्स या टॉस साठी. मी विनंती करतो मान्य श्री अजितजी वरे साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण या आजच्या दिवसातील अंतिम लढतीचा इथे नाणेफेक संपन्न करून घेऊया. एका बाजूला आहे शिवनेरी स्पोर्ट्स घेरा केंजर आणि दुसऱ्या बाजूला गोंजारवाडी ही टीम. कॉल कोणाचा असणार आहे? कॉल असेल शिवनेरी स्पोर्ट्स घेरा केंजर यांचा. स्पिन द कॉइन अँड टेल इज द कॉल. इट इज द टेल. येस, शिवनेरी स्पोर्ट्स नाणेफेक जिंकली आहे. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातला. काय निर्णय असेल? 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करेन. बॅटिंग की बॉलिंग? फिल्डिंग. येस, फिल्डिंगच करायची आहे. ट्रॅडिशनल डिसिजन आहे आजच्या दिवसात. प्रत्येक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आहे. मात्र समोर जो संघ आहे त्यांची बॅटिंग सुद्धा तितकीच तगडी ताकदवर आहे. कोणते 2 गोलंदाज आहेत ज्यांच्यावर तुम्हाला जास्त विश्वास आहे? पहिलेच 2 रमेश आणि नयन.
येस, नयन आणि रमेश दोघांकडून चांगली कामगिरी झाली होती सामन्यामध्ये, मात्र ते तुम्हाला 50च्या आत रोखायचा प्रयत्न करतायत. मात्र दुसऱ्या बाजूला तुमची रणनीती काय असेल? 50 ते 60 करू आम्ही. नक्कीच. आणि 50 ते 60 आपण जर का पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली डिफेंडेबल टोटल आहे. आणि या संपूर्ण आयोजन समितीबद्दल काय सांगाल, जर संपूर्ण जर नियोजनाचा भाग आपण आज दिवसभर पाहिलात तर? खूप चांगलं आयोजन केलंय. येस, नक्कीच. That's all from the presentation area. The news from the center, Shivnari Sports, Khera Kenza won the toss and elected to ball first. All the best to both of the teams, and we will back to the commentary box. Once again, शैलेश जाधव सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू. आपण ज्यांना मायक्रोफोन वरती ऐकलं, गणेशजी बोरगे यांचे आपण आभार मानूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या इनिंग कडे वळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एळापूर संघाकडून आघाडीला आलेला गोलंदाज, स्ट्राईक बॉल विजय रेठरेकर यांना ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संदेश पवार आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक एंड वरती किरण चिकणे. ही जोडी. पहिला बॉल, हिअर वी गो. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न राहिला होता. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, ऑन दी मार्क झालाय, श्री गणेशा झालाय. असं म्हटलं आता ना की धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे. जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे तो सुरू केलाय. राऊंड विकेटने विजय रेठरेकर. खोलवरचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट होईल का? नाही, थांबवलंय, वेटचा कॉल दिलाय. 2 बॉल म्हणजे येणारे बॉल 22 आहेत, बनवायचे आहेत 49 धावा. 49 टू विन इन 22 डिलिव्हरीज. एक महत्वपूर्ण मॅच, वाघेश्वरी चषकातील ही हाय व्होल्टेज मुकाबला. पहा, आयुष्यामध्ये प्रत्येकाची सकाळ वेगळी असते, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई ही वेगळी असते, प्रत्येकाच्या संघर्षाचा वेळ ही वेगळी असते. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपली तुलना कधीही कोणासोबत करू नका. तुमचा संघर्ष तुमच्यासाठी. पहा, बॉलर आणि बॅटर मधलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये. विजय, हो हो हो, वॉड बॉल. बॉल पडल्यानंतर काटा बदललाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलचा कॉल येतोय. धाव फलकावरती धाव संख्या 1. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलच्या पाठीमागे वर्चस्व राहिलंय ते विजय रेठरेकर या गोलंदाजाचं. फलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक. हो, काय जबरदस्त बॉल. मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्टिव्ह रोल इथे विजय रेठरेकर. मैदानाच्या आतमध्ये पहा, डीपी हा कधी फिल्टर करून लावता येऊ शकतो, मात्र कर्तृत्व हे कधी फिल्टर करता येत नाही. तुम्हाला ते कर्तृत्व दाखवावं लागेल आणि तेच दाखवलंय विजय रेठरेकर यांनी. 4 बॉल आणि धावा फक्त खर्च केल्यात त्या 1. पुढचा बॉल राऊंड विकेटने. हो, यावेळी पहा, मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड करत असताना विजय रेठरेकर यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. त्यांनी सांगितलं, अरे डूब गए तो किनारों से कह देना अलविदा हमें, मगर अगर संभल गए ना तो मैदान के अंदर पूरा समंदर लपेट लेंगे. समुद्र हातामध्ये घेऊन त्याला कवळटायचं आहे आणि त्याच्यासाठी मात्र केलेले प्रयत्न पहा. प्लेड ऑन मिस आणि सरळ यष्ट्यांचा वेध. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. जबरदस्त बॅटिंग, त्याच्या अगेन्स्ट जबरदस्त गोलंदाजी. रोखून ठेवलंय, ब्रेक लावलाय. पहा, गाडी टॉप गिअरवर चालत असेल ना, त्याला सडनली हँड ब्रेक खेचला ना तर गाडी गोल फिरते. तशा पद्धतीने आता इथे टर्न घेतलाय या मॅचने. येणारे बॉल शिल्लक आहेत 19, बनवायचे आहेत 49. 19 बॉल 49. आत्मविश्वासाची छडी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय क्रमांक 3 वरती. नाव आहे रितेश चिकणे. महत्वपूर्ण खेळाडू आहे. या खेळाडूला काही कानमंत्र दिला जातोय.
फलंदाज किरण चिकणे यांच्या माध्यमातून कुसुंबीचा हा खेळाडू आहे. महत्वपूर्ण लढाई आहे. किरण द ग्रेट बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि पहा रितेश सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल अगेन्स्ट द विजय. हो हो यावेळी पहिलाच बॉल टॉप अप केलाय. बॉल मात्र सरळ डिस्पॅच केलाय. वन बाउन्स सीमारेषे पार मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्रॅकिंग चौकार. 4 धावेने धावसंख्या बहरली आहे. आता ती जाऊन पोहोचली आहे 5. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं याला महत्व नाहीये. तुम्ही आता काय करत आहात याला महत्व आहे. आता मॅच बसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 45. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये मिनिमम 15 धावा तुम्हाला बनवणं अनिवार्य आहे. 15च्या रणगतीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. एक हाय व्होल्टेज थरार. चला थोडस स्पीडअप घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 कडे वळूया. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे अविनाश. पहिला बॉल जबरदस्त स्किट केलाय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल प्रश्नचिन्ह विचारलं गेलंय. विजय रेटरेकर यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. निराश पहा मैदानाच्या आतमध्ये आशा आणि निराशा या 2 बाजू पाहायला मिळाल्यात. एकाला आशा मिळते तर दुसऱ्याला निराशा मिळते. एक आनंदी होतो तर एक दुःखी होतो. हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. एका बाजूला जय आहे तर दुसऱ्या बाजूला पराजय आहे. हो यावेळी पहा शरीराचा वेध बॉडी लाईन गोलंदाजी थोडासा राईज झालाय. बॉल थोडीशी हाईट दिली आहे. पंचांकडे दाद मागितले. पहा पंचांना देखील टिपलं जात आहे. पहा यावेळी थोडीशी हाईट दिली गेली होती. मिस केलाय. हाईट मिसिंग करते. यष्ट्यांचा वेध घेत असताना मात्र अविनाश हे नाव मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं आता ना रे ओ मंजिल भी सर झुका देगी जब दमदार तेरी तैयारी होगी. अरे मुट्ठी में होगा तेरा हर एक सपना जब तेरी बैट से यारी होगी. कर्रारी प्रहार चेंडू सरळ सीमा पार. मॅक्सिमम षटकार सिक्सर. जबरदस्त बॅटिंग खोलवर पद्धतीचा बॉल इतक्या आक्रमक पद्धतीने खेळलाय. 2 बॉल वरती काही करता आलं नव्हतं. मात्र या बॉल वरती स्टान्स खऱ्या अर्थाने फुटवर्क मैदानाच्या आतमध्ये हाडाय कॉर्डिनेशन सर्व काही पाहायला मिळालं आणि एक उत्कृष्ट षटकारही पाहायला मिळाला. हो याही वेळी पहा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग वरती क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धाव संख्या 12 या आकड्यावरती आहे. 12 रन्स. मैदानच्या आतमध्ये असं म्हटलं आता ना किस्मत से हार मान लो या फिर किस्मत से लढकर कामयाबी हासिल कर लो. मैदानाच्या आतमध्ये नशिबावरती भरोसा ठेवून चालणार नाही. पहा नशिबाच्या रेषा असं म्हटलं आता ना मत कर भरोसा उन हातो के लकीरों पर चर्चा होईल. हो यावेळी ऑन साइडला खेळला. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स मध्ये कॅरी केलाय. धावसंख्येला 1 ने भर दिली आहे. मगाशी आम्ही उल्लेख केला असं म्हटलं आता ना की मत कर भरोसा उन हाथों के नसीबों वाली लकीरों पर. अरे नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते.
मैदानाच्या आतमध्ये नशिबावरती अवलंबून राहू नका, तर मेहनत करा. यावेळी पहा पुन्हा एकदा पुल केला. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव अंकित झाली. धावत संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द 2 ओव्हर्स. आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे आहेत 36. 12 बॉल 36चं इक्वेशन. पहा मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि किरण ही जोडी आहे. या जोडीवरती बरंच काही अवलंबून आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 36. 12 बॉल 36चं समीकरण समोर आलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आले ते संकेत पाटील. राऊंड विकेटने हा बॉल पहा. यावेळी हा हलक्या हाताने खेळलाय. शॉट वरती क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाल्यात. एक धाव कंप्लीट केली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 35. पहा टार्गेट थोडस मोठं वाटतंय, म्हणूनच असं म्हटलं आता ना की हरताय म्हणून खेळणं सोडू नका, कारण की कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर. हो हो यावेळी उडवलाय. मिस टाइम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅरी करेल का? यस. इथे कॅच ड्रॉप झाली. एकच धाव अंकित केली आहे. दुसरीसाठी निघाले. रनआउटची संधी. ओ काय घडलंय? ओ ओ इथे रितेश यांचा विकेट सॅक्रिफाईस केलाय. पहा पंच समीक्षा करतायत. मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने हाताळलं गेलंय. डीप मध्ये काय निर्णय येतोय पंच आमच्या आता थर्ड अंपायर येथील इन ऍक्शन मध्ये. यस रनआउट आपणच आहात. या थँक्यू. आउट आहेत आणि यस OUT असा निर्णय आलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहेत. एक धाव अंकित केली जाईल. रितेश बाद झालेत. नवीन फलंदाज दाखल झालेत नॉन स्ट्राईक एंड वरती. पियुष. हो यावेळी पहा पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. येतील कॅरी करतील. इथे विकेटचं पतन. किरण चिकणे बॅक टू द पवेलियन. कुसुंबी संघाला मिळालेला धक्का हा फार मोठा आहे. मात्र डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे संकेत पाटील. जबरदस्त बॉल डिलिव्हर करतोय. आपला एक्सप्रेशन हे दाखवतोय. पहा डीप मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक शुभम गोळे आपला टीम पार्टनर आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पार्टनर आहे. एकत्र बॅटिंगला येतात. आणि आता नवीन फलंदाज येतील समीर चिकणे. समीर हे नाव मैदानाच्या आतमध्ये निर्णायक क्षणी आलंय. येणारे बॉल आता इथून पुढे शिल्लक आहेत 9. 9 बॉल 33 धावांचं गरज आहे. पंच या ओव्हर मध्ये 2 बॉल
येस 3 बॉल. येस 3 बॉल झालेत, ग्राह्य धरतोय आम्ही. येस स्कोरर अपडेट होत आहेत. चला डावखुरे हाताचे फलंदाज आलेत समीर. लेफ्ट हँडर टू लेफ्ट हँडर, हा आता बॅटल फार जबरदस्त होईल. लेफ्ट हँडर फलंदाजाच्या समोर लेफ्ट हँडर गोलंदाज. इथे नेहमी लेफ्ट हँडर बॅटर मोस्ट ऑफ टाइम आपण पाहिलं ना तर फलंदाज विजयी ठरतात लेफ्ट हँडर गोलंदाजाच्या अगेन्स्ट. मात्र इथे काय घडेल? ओव्हर दी कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्सला अधिकचं प्रोटेक्शन दिले गेलंय. विजय रेटरेकर सूक्ष्म कर्णधार आहेत. पहा त्यांनी पाहिलंय लेफ्ट हँडर फलंदाजाच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. ओव्हर दी कव्हर्स आणि पॉइंट आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये अधिकचे प्रोटेक्शन दिलंय. पहा 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोटेक्शन दिलंय. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलंय. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोटेक्शन. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहिलं पॉइंट, कव्हर्स, शॉर्ट मिड ऑफ, ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण, एक शॉर्ट मिड विकेटला. पहिला बॉल ऑन साईडला केलाय, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. पियुष कदम या नावाकडे आता ओळखलं गेलंय. कुसंबी गावचा चॉकलेट बॉय. आज मात्र रन मशीन बनावं लागेल. आता मात्र विराट कोहली एकाला बनावं लागेल, कारण की येणारे बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल आणि 32चं इक्वेशन. 8 balls 32. निर्णायक मॅच आहे. पियुष स्ट्राईकला. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस, बीट केल्या. डॉट बॉल. पहा त्याचबरोबर सुनील सर या ठिकाणी आलेत. सुनील यांचंही आपण या अतिथी कक्षामध्ये स्वागत करूया. मात्र यावेळी पहा ओव्हर दी कव्हर्स, कर्रारा प्रहार, चेंडू सीमा पार, मॅच ऑन, षटकार, सिक्सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक दाखल झालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. येणारे बॉल 6 शिल्लक आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर. इथे सरप्राईज बॉल, षटक क्रमांक 4 दाखल झालेत. आयुष. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 25. हॅलो यावेळी पहा फटका बसला, मिस टाइम आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. आता येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 24. यावेळी पहा बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बीट केले, डॉट बॉल आलाय.
पहा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अटॅक केलाय. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, मॅच क्रुशियल आहे, मॅच हाय व्होल्टेज होती आहे. पियुष कदम या फलंदाजाने मॅचला ऑन केलाय. घणाघाती प्रहार करत असताना षटकार ठोकला. येणारे बॉल शिल्लक आहेत 2, बनवायचे आहेत 12. 2 बॉल 12चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये लढाई लढली गेली आहे. पियुष कदम असं म्हटलं आता ना, रहा के काटे चुपते नहीं तो छलांग मारना सिखाते हैं. मैदानाच्या आतमध्ये छलांग मारली आहे. पुढचा बॉल. हो यावेळी पहा फटका फसलाय. मिस टाइम आहे, नाखुश आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजही कमी नाही आहे. तो आलाय आणि त्याने सांगितलं रे मुझे परखना है तो मेरे पास चले आना, इधर उधर की बातें तुम्हें भयका सकती है. चुकीला माफी नाहीये. षटकार मारण्याचा आकर्ष होता, निकष होता, तो बीट केलाय. पुढचा बॉल. हो हो यावेळी पहा राईज होणारा बॉल. या स्पर्धेमध्ये अंतिमच्या 3 मध्ये 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधून जाणारी ही टीम, नाव आहे येळापूर. जबरदस्त नॉक करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. हो आता लंकाई जाळायची आहे. सज्ज होतील. आता टॉप 3 मध्ये जात असताना या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. आणि पहा ही टीम या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. जो खेळाडू ठरलाय नाव आहे ब्लॅक कोब्रा कुचगाव. आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा वागेश्वरी चषक 2026 अंतिम 3 मध्ये जाणारा पहिला संघ आजच्या दिवसामध्ये ए ग्रुप मधून आपल्याला पाहायला मिळालंय. टीमचं नाव आहे येळापूर, तालुका आहे 32 शिराळा, जिल्हा आहे सांगली. आणि ही टीम मैदानाच्या आतमध्ये दिमागदार पद्धतीने दाखल झाले अंतिम 3 मध्ये. वेल डन टीम येळापूर. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच शुभम